मंडळी, गेल्या काही दिवसापासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत। एकीकडे कडक उन्हामुळे नागरिक हैराण झालेत, तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे की राज्यातील बहुतांश भागात तापमान वाढत असून उकाडा, कडक ऊन आणि गरमी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। मात्र या वाढत्या उष्णतेसोबतच अवकाळी पावसाचं संकटही राज्यभर घोंगावत आहे। गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी वादळी वारा, पाऊस आणि गारपीट झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। मध्यंतरी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, पण आता पुन्हा एकदा हवामानात बदल होऊन गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून बहुतांश भागात वादळी वारे, पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी तुरळक गारपीट होण्याची शक्यता आहे। यामुळेच नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे। विशेषतः शेतकऱ्यांसाठी हा काळ जास्त चिंतेचा ठरू शकतो, कारण या अवकाळी पावसाचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। म्हणूनच हवामान खात्याचा अंदाज काय आहे, राज्यातील कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे आणि या बदलत्या हवामानाचा शेतीवर नेमका कसा परिणाम होऊ शकतो, याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा। 30 मार्चची दुपार, सकाळपासून ऊन कडकडतंय, अंगावर आग ओकतय आणि अचानक दुपारनंतर आकाशाचा रंग बदलायला लागतो। काळे ढग हळूहळू जमू लागतात, वारा सुटतो आणि काही क्षणातच वातावरण पूर्णपणे बदलून जातं। भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात असंच काहीसं चित्र पाहायला मिळू शकतं। विशेषतः पश्चिम महाराष्ट्रासह खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर या भागांमध्ये दुपारनंतर विजांचा कडकडाट, जोरदार वारे, पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता आहे। यासोबतच विदर्भातील इतर भागही पूर्णपणे सुरक्षित नाहीत। तिथेही हवामानात अचानक बदल होऊन पावसाच्या सरी बरसू शकतात। 31 मार्चला थोडा दिलासा मिळेल असं वाटत असलं तरी पूर्ण संकट टळलं असं नाही। पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल, पण वातावरण अस्थिर राहील आणि काही ठिकाणी वादळी पावसाचा अनुभव देखील येऊ शकतो। पण खरी चिंता इथून पुढे सुरू होते, कारण 1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान पुन्हा एकदा निसर्गाचा जोर वाढणार आहे। मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ या सगळ्या भागांमध्ये ढगाळ वातावरण, दुपारनंतरचा वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट असं चित्र पुन्हा दिसू शकतं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून फळांचा राजा असलेल्या आंब्याचं पीकही संकटात सापडण्याची शक्यता आहे। पावसामुळे आंब्याचा मोहर गळू शकतो आणि पीक उत्पादन कमी होऊ शकतं। मार्च महिन्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे आधीच पिकांचं थोडंफार प्रमाणात नुकसान झालं होतं। आता महिना अखेरीस देखील पाऊस पडल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। एकीकडे ऊन, एकीकडे पाऊस यामुळे नागरिकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागू शकतो। शेतकरी आणि नागरिकांना अलर्ट राहण्याचे, काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। भारतीय हवामान विभागाने पुढील 2 दिवस राज्याच्या बहुतांश भागात पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवलाय। बुधवार आणि गुरुवारी पावसाचा जोर कमी असेल। उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मिलाफामुळे ही स्थिती निर्माण झाली असून पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवेच्या वरच्या स्तरात पश्चिमेकडून दक्षिणेकडे थंड वारे वाहत आहेत। आज विदर्भापासून दक्षिण कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे। त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे। त्यामुळे पुढील 3 दिवस राज्यातील बहुतांश ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जेट स्ट्रीम म्हणजे हवेच्या वरच्या स्तरात 5 ते 10 किमी अंतरावरून पश्चिमेकडून दक्षिणेकडे थंड हवेचा झोत ताशी 70 ते 80 किमी वेगाने वाहत आहे। हा थंड हवेचा झोत सरळ न वाहता वर खाली नागमोडी पद्धतीने वाहत आहे। तसंच आज विदर्भापासून दक्षिण कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे। त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येणार आहेत। सोसाट्याचा वारा वाहू शकतो। वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 50 किलोमीटर राहील। बाष्पयुक्त वारे थंड हवेत मिसळतील। ही स्थिती पाऊस आणि गारपीट होण्यास पोषक असते। त्यामुळे राज्याच्या बहुतांश ठिकाणी पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे। परिणामी पाऊस आणि गारपिटीसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यात जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। म्हणूनच मंडळी, सध्या निसर्गाचा हा बदलता स्वभाव अजिबात हलक्यात घेण्यासारखा राहिलेला नाही। एकीकडे प्रचंड उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे अचानक येणारा वादळी पाऊस, गारपीट आणि सोसाट्याचे वारे हे सगळं चित्र पाहिलं
तर स्पष्ट जाणवतंय की निसर्गाचा समतोल कुठेतरी बिघडताना दिसतोय. हवामानाचे पॅटर्न पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. ऋतूंची वेळ, त्यांची तीव्रता आणि सगळंच स्वरूप हळूहळू बदलत चाललं आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांवर होतोय. विशेषतः शेतीसाठी हा मोठा इशारा आहे. कारण अवेळी येणारा पाऊस, गारपीट आणि तापमानातील अचानक बदल यामुळे पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. आंबा, द्राक्ष, गहू, हरभरा यांसारखी पिकं सध्या अतिशय संवेदनशील अवस्थेत आहेत आणि अशा परिस्थितीत एकच पावसाची सर किंवा गारपीट संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरवू शकते. जर हा ट्रेंड असा सुरू राहिला तर यंदाचा उन्हाळा अधिक अनिश्चित आणि टोकाचा असण्याची शक्यता आहे. काही दिवस प्रचंड उकाडा तर काही दिवस अचानक पावसाचा धक्का असं दोन्ही टोकाचं हवामान आपण पाहू शकतो. पुढे जाऊन मान्सूनवरही याचा परिणाम होऊ शकतो. कधी उशिरा येणं, कधी अचानक मुसळधार होणं किंवा वितरणात असमतोल दिसणं, हे सगळं नाकारता येत नाही. म्हणजे मंडळी, निसर्ग बदलतोय ही फक्त एक ओळ राहिलेली नाही, तर ती प्रत्यक्षात आपल्याला जाणवणारी वास्तवता बनली आहे. त्यामुळे आता काळजी घेणं, हवामानाच्या अपडेट्सकडे लक्ष ठेवणं आणि परिस्थितीनुसार आपलं नियोजन बदलणं हीच काळाची गरज आहे. निसर्गाशी लढणं शक्य नाही, पण निसर्गाला समजून घेऊन त्यानुसार वागणं नक्कीच शक्य आहे. बाकी निसर्गाच्या या बदलत्या स्वभावाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.